शब्बीर अन्सारी यांचं कार्य समाजाला दिशादर्शक. पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीर फकीर यांचं वक्तव्य. हाजी शब्बीर अन्सारी यांना वाहिली श्रद्धांजली. हाजी शब्बीर अहमद अन्सारी यांनी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. त्यांच्या लढ्यामुळेच आज संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी बांधव वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. शब्बीर अन्सारी यांचं कार्य समाजाला दिशा देण्याचं असल्याचं मत ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीर फकीर यांनी केलं. ते राजापूर येथील तालुका संघटक अजित दानवाडे यांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीप्रसंगी बोलत होते. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अन्सारी यांचे काही दिवसांपूर्वीच आकस्मिक निधन झालं. त्यांच्या निधनानं संघटनेवर दुःखाचे डोंगर पसरले. या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शब्बीर अन्सारी यांच्याबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ओबीसी संघटना प्रवक्ते रमजान नदाब यांनी हाजी शब्बीरभाई अन्सारी यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती देऊन ओबीसी संघटनेबद्दल अन्सारी यांनी केलेल्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त केला. शिरोळ पंचायत समिती सदस्यपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल अविनाश पाटील यांचा संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष जमाल फकीर, जिल्हा उपाध्यक्ष मिया खान मोकाशी, जिल्हा कार्याध्यक्ष मुन्नाभाई नदाब, तालुका अध्यक्ष सरदार जमादार, तालुका उपाध्यक्ष दिलावर दानवाडे, तालुका सचिव अब्बास मुजावर, तालुका उपाध्यक्ष काशिम मुल्ला, प्रांताध्यक्ष लाला मांजरेकर, रुस्तुम मोकाशी, जॉईंट सेक्रेटरी रमजान नदाब शिरडोन, महिला जिल्हा अध्यक्ष रेशमा चिन्नू, जिल्हा उपाध्यक्ष शमा खलिफा, तालुका अध्यक्ष नौशाद बी मुजावर, तालुका उपाध्यक्ष शाना मिनामदार, कुरुंदवाड शहराध्यक्ष अशरफ बागवान, इमुलाल दानवाडे, आयुब खान मुजावर, त्याचबरोबर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवार न्यूजसाठी इसाक नदाब, दत्तवाड.